श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, उद्या आहे दर्श अमावस्या. तर अमावस्येच्या निमित्ताने आपण घरामध्ये काही सेवा करत असतो, जेणेकरून आपल्या घरातील काही दोष असतील, निगेटिव्ह एनर्जी असतील किंवा काही कटकटी असतील, काही बाधा असतील, त्या निघून जातात आणि घरामध्ये प्रसन्न वाटतं. त्यासाठी आपण काही उपाय करणार आहोत. तर ते उपाय मी तुम्हाला सांगते. आपण अमावस्येच्या दिवशी काय काय करायचं आहे. तर अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे जर आपल्या घरामध्ये भिंतींना सिलिंगला जाळ्या वगैरे असतील तर त्या जाळ्या जळमटं सगळे झटकून घर स्वच्छ झाडून आपल्याला स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण घर पुसतो किंवा आपण फरशी पुसतो त्यावेळेस आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं खडा मीठ टाकायचं आहे. म्हणजे जे जाडं मीठ आपलं असतं ते खडा मीठ टाकायचं आहे, थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला घर त्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर घराचा जो उंबरा असतो आपला त्याच्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन म्हणजे थोडीशी हळद कालवायची आणि हळदीने तो उंबरा सारवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जर घरामध्ये तुमच्या कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्या आजारी व्यक्तींसाठी आपल्याला उतारा करायचा आहे. तर तो उतारा कसा करायचा, एक नारळ घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे. कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचे आणि तो नारळ त्या व्यक्तीवरून उतरवायचा आहे. म्हणजे वरून खालीपर्यंत असा 7 वेळा उतरवायचा आहे. आणि तो 7 वेळा उतरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे जी काही आजारी व्यक्ती असेल त्याची बाधा कमी होते आणि निघून जाते. त्यानंतर तुम्हाला घराचाही उतारा करायचा आहे. घराचा उतारा करताना पण आपण एक नारळ घेतो आणि त्याच्यावरती त्रिशूळ काढून तुम्ही 7 वेळा घरावरून, म्हणजे मेन चौकट जी असते किंवा मेन दरवाजा जो असतो त्यावरून तुम्हाला वरतून खालीपर्यंत 7 वेळा नारळ उतरवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ते म्हणताना. आणि तो नारळ फोडायचा नाही आहे, फेकून द्यायचा आहे कचऱ्यात, जिकडे कोणी जाणार नाही किंवा कोणाच्या हाती लागणार नाही किंवा कोणी त्याला ओलांडणार नाही अशा कचऱ्याच्या ठिकाणी तुम्ही तो नारळ फेकून द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गाडीचाही उतारा करायचा आहे, कारण गाडी ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सुखरूप बाहेर नेते आणि सुखरूप घरी आणते. ती सुखरूप आणण्यासाठी गाडीचा आपल्याला उतारा करायचा आहे. कारण आपण रोज कुठे ना कुठे बाहेर जात असतो किंवा घरातील करते पुरुष हे कामाच्या निमित्ताने रोज बाहेर जात असतात. तर त्यांचा प्रवास रोज सुखरूप व्हावा, महिनाभर सुखरूप व्हावा यासाठी आपण अमावस्येला ही सेवा करत असतो. तर गाडीचाही उतारा करायचा आहे तुम्हाला. पण जेव्हा आपण गाडीचा उतारा करतो, 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल, तेव्हा ती गाडी जागेवर सुरू करून ठेवायची आहे आणि मग त्या गाडीचा उतारा करायचा आहे. आणि तो नारळ देखील आपल्याला 7 वेळा उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत. आणि तो नारळ कचऱ्यात फेकून द्यायचा आहे किंवा तुम्ही पाण्यातही तो वाहून देऊ शकता. पण जवळ पाणी नसेल तर तुम्ही कचऱ्यातही फेकू शकता. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत, ज्या आपण स्वामी महाराजांचा अभिषेक करतो किंवा पूजा झाल्यानंतर जप करतो. जी नित्यसेवा आहे ती झाल्यानंतर तुम्हाला कारण अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवा करायची असते. जे रोज करतात ते अतिशय उत्तम, पण जर रोज करत नसाल तर अमावस्येच्या दिवशी तरी तुम्ही पितरांची सेवा नक्की करा. कारण पितरांचा जेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतो तेव्हा त्यांना सद्गती लाभते आणि आपल्या घरात खूप साऱ्या अडचणी येतच नाहीत किंवा आलेल्या अडचणी दूर होत असतात. कारण पितरांचा आशीर्वाद हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. तर आणि पितरांचा आशीर्वाद म्हणजे फक्त आपले सासू सासरे नाही किंवा त्यांचे सासू सासरे नाही, तर 3 पिढ्यांचा जो दोष असतो, पितृदोष, तो आपल्याला लागत असतो. म्हणून जरी तुमचे सासू सासरे असतील तरीही तुम्ही ही सेवा करा, कारण 3 पिढ्यांचा पितृदोष घालवण्यासाठी आपण पितरांची सेवा करत असतो. त्या दिवशी तुम्ही दुपारी कावळ्याला घास द्या, म्हणजे नैवेद्य द्या. जे काही तुम्ही बनवलेलं असेल 12 वाजेपर्यंत तुम्ही तो नैवेद्य देऊ शकता, म्हणजे पितरांना सद्गती लाभते. त्यानंतर नित्यसेवा या पुस्तकामध्ये, नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये पितृसूक्त आणि पितृस्तुती आहे, ती तुम्ही रोज म्हणाली पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं की पितरांची सेवा घडते आणि पितरांना सद्गती लाभून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर जर तुम्ही रोज म्हणत नसाल तर कमीत कमी अमावस्येच्या दिवशी तरी पितृसूक्त आणि पितृस्तुती तुम्ही नक्की म्हणा. त्याने पितरांची सेवा घडते आणि पितरांना सद्गती लाभून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही काळभैरव अष्टक म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, ह्या गोष्टी तुम्ही रोजही म्हणत असाल तर अतिशय उत्तम, पण अमावस्येच्या दिवशी तरी तुम्ही कमीत कमी या गोष्टी म्हणत चला. त्यानंतर आता या झाल्या घरातल्या सेवा. पण ज्यावेळेस तुम्ही
बाहेर जाता तर अमावस्येच्या दिवशी बाहेर जात नसाल तरीही अमावस्येच्या दिवशी आजूबाजूला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला किंवा गावामध्ये म्हणजे ग्रामदैवत असतील किंवा आजूबाजूला घराच्या कुठले मंदिर असतील तर तिथे जाऊन तुम्ही देवी देवतांचा मान सन्मान करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी देवी देवतांचा मान सन्मान कसा करायचा तो म्हणजे नारळ, खडीसाखर आणि हार घेऊन तुम्ही त्या ग्रामदेवतांचा किंवा आजूबाजूला ज्या काही देवतांचे मंदिरं आहेत त्यांचा त्या दिवशी तुम्हाला मानसन्मान करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर घरामध्ये कोणाला घरामध्ये काही असं प्रसन्न वाटत नाही किंवा निगेटिव्हिटी आल्यासारखी वाटते, व्यक्ती आजारी असतात किंवा काही दोष असतील असं वाटत असतं, त्यावेळेस तुम्ही घरामध्ये अमावस्येच्या दिवशी उजव्या हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्यात, थोड्याशा घ्यायच्यात आणि त्या पिवळ्या मोहऱ्या उजव्या हातामध्ये धरून तुम्ही 11 वेळा काळ भैरव अष्टक म्हणायचे, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही वेदोक्त वल्गासूक्त म्हणायचं आहे। 1 वेळा म्हटलं तरी चालेल, पण म्हणायचं आहे वेदोक्त वल्गासूक्त म्हणायचं आहे त्या मोहऱ्यांवरती। आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्ही त्या मोहऱ्या घराच्या 4ही बाजूला आतून किंवा बाहेरून टाकू शकत असाल तर बाहेरून टाकू शकता आणि आतून काही फ्लॅट सिस्टममध्ये आपण बाहेरून 4ही बाजूला टाकू शकत नाही तर तुम्ही घराच्या आतून थोडे थोडे 1-1, 2-2 दाणे टाकलेत मोहऱ्यांचे तरीही चालेल, पण त्या 4ही बाजूंना टाका। त्याने काय होतं की घरातली सगळी निगेटिव्हिटी जाते, पॉझिटिव्हिटी येते, घरामध्ये काही नजरदोष असतील, बाधा असतील तर त्या बाहेर जायला मदत होते। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या सगळ्या सेवा नक्की करा, तुम्हाला घरामध्ये नक्की पॉझिटिव्ह जाणवेल आणि जर काही तुमच्या घरामध्ये माणसांमध्ये घरातल्या काही नकारात्मकता असेल तर ती जाईल आणि घरामध्ये वातावरण प्रसन्न राहील। जर मुलं त्रास देत असतील किंवा मुलांना काही दोष लागलाय, नजर दोष वगैरे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुलांवरूनही नारळाचा उतारा करू शकता। सेम करायचं आहे, 1 नारळ घ्यायचा आहे, पण कुठलाही उतारा करताना तो नारळ परत यूज करायचा नाही आहे। घराचा उतारा केल्यानंतर तो नारळ तुम्ही फेकून द्यायचा आहे आणि जर तुम्हाला गाडीचा उतारा करायचा असेल तर तो सेपरेट नारळ तुम्ही घ्यायचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी। अशा प्रकारे तुम्ही मुलांना काळभैरव वाचायला सांगू शकता, रामरक्षा वाचायला सांगू शकता किंवा जर ते वाचण्यासारखे नसतील तर त्यांच्या डोक्यावर किंवा नाडीवर हात ठेवून तुम्ही रामरक्षा किंवा काळभैरव अष्टक वाचू शकता। या सगळ्या सेवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करून बघा, तुम्हाला यापैकी जितक्या काही सेवा जमतील तितक्या तरी तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्कीच घरामध्ये खूप चांगले बदल जाणवतील, तुम्हाला घरामध्ये आणि घरातील माणसांमध्ये खूप चांगल्या पॉझिटिव्ह प्रकारचे बदल जाणवतील। या सेवा नक्की करून बघा आणि अनुभव घ्या। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर ऐकायला मिळतील। तसंच चॅनलला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेवेत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।